इथे व्हाईट कॉलरचा गुंडा उभा राहिल्यामुळे दिसायला सौजळ, बोलणं सौजळ, पण वागणं आतून फारच अतिरेकीपणाचं होतं. हे ऐरोळीतून धमक्या येत होत्या काही. म्हणजे तुम्ही एकीकडे कमळावर उभं राहायचं आणि दुसरीकडे कमळ पाडायच्या धमक्या द्यायच्या. माझ्या मुलांना प्रायव्हेट फोनवरून फोन आले, त्या मुलांनी घेतले नाही, मी घेतले नाही, आणि 2-4 दिवसात करू करू तक्रार करून ते निघून जातात. अनेक ठिकाणावरून कार्यकर्त्यांना गाडी आत नाही जाऊन दिली, बूथ नाही लावून दिला. म्हणजे अशा प्रकारे मी 2 निवडणुका लढलेली महिला आहे. पहिला गणेश नाईकांबरोबर लढली, पण असे कधी प्रकार अजिबात नव्हते आणि कधी तक्रार साधी एनसी नाही झाली. पण यावेळी गुंड किती आले, जरा सीसीटीव्ही कॅमेरा काढा ना. कोणी गुंड आणले, कुठून गुंड आणले, कोणी पाठवले, का पाठवले. आज जर मी सावधान नसती आणि पोलीस यंत्रणा आणि पोलीस कमिशनर, डीसीपी, एसीपी त्यांनी जर विदाउट ड्रेसमध्ये त्या बूथवर जर पोलीस आमच्या लोकांना दिले होते, म्हणून आमची लोक बिनधास्त काम करत होती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.